नमस्कार. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची आज जयंती. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं समाज माध्यमांवर आज दिवसभर भरपूर गर्दी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रेम करणारे, सावरकरांचे अनुयायी असं स्वतःला म्हणवणारे आज सावरकर जयंतीच्या निमित्ताने सावरकरांना अभिवादन करतात. तर जेवढी संख्या भक्तांची, अनुयायांची, तितकीच संख्या सावरकर जयंतीच्या निमित्ताने सावरकर विरोधकांची सुद्धा आहे. अर्थात त्या विरोधाचं कारण काही का असेना, पण सावरकर विरोधक सावरकरांच्या मृत्यूनंतर 50-55 वर्षांनंतर सुद्धा या देशात आहे. अजूनसुद्धा सावरकर हे नाव घेतलं की विरोधकांच्या पोटात गोळा उठतो. त्यामागची नेमकी कारणं काय, या सगळ्याचा परामर्श घेण्याचा प्रयत्न आज सावरकर जयंतीच्या निमित्ताने आपण करणार आहोत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं सगळं चरित्र म्हणजे 1883 पासून ते 1966पर्यंतचं त्यांचं सगळं चरित्र आपण जर बघायला गेलो तर साधारणतः प्रामुख्यानं त्याचे 2 भाग करायचे असतील तर पहिला म्हणजे सावरकरांच्या जन्मापासून ते त्यांना 50 वर्षांच्या 2 जन्मठेपांची 25 आणि 25 अशा 2 जन्मठेपांची जी शिक्षा सुनावली गेली आणि ते अंदमानामध्ये वास्तव्याला गेले, अंदमानात ती शिक्षा भोगायला गेले, तिथपर्यंतचा पहिला भाग. आणि दुसरा भाग त्यानंतरचा म्हणजे अंदमानातून सुटून रत्नागिरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्थानबद्ध करून ठेवलं आणि तिथून त्यांनी समाज सुधारणेचं जे काय काम सुरू केलं ते समाज सुधारणेचा भाग. आणि नंतर प्रत्यक्ष हिंदू महासभेच्या वतीनं राजकारणात उतरून आयुष्याच्या शेवटपर्यंत सावरकरांनी देशासाठी काय काय महत्त्वाचं आहे ते सांगितलं. हा त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध म्हणजे दुसरा भाग. सावरकरांच्या आयुष्यातला पूर्वार्धाकडे बघताना साधारणतः या विरोधकांचा कुठलाही आक्षेप नसतो, पण जेव्हा अंदमानातून आल्यानंतरचे सावरकर सुरू होतात तेव्हा मात्र विरोधकांची पोटदुखी आणखी वाढते. कारण अंदमानानंतर आलेल्या सावरकरांनी फक्त ब्रिटिशांना विरोध केला नाही, तर आता इथून पुढे 10-15 वर्षांनी भारत स्वतंत्र होईल, इंग्रज निघून जातील आणि जगाच्या नकाशावरती एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारत उदयाला येईल याचा विचार सावरकरांनी करून ठेवला होता. त्या दृष्टीनं मग सावरकरांनी काय विचार केला, स्वतंत्र भारत जगाच्या पातळीवर उदयाला आल्यानंतर त्या देशाला स्वतःची अशी लिपी असली पाहिजे, स्वतःची अशी भाषा असली पाहिजे, स्वतःचा असा वेगळा राष्ट्रध्वज असला पाहिजे, राष्ट्रगान असलं पाहिजे. स्वतंत्र भारताची अर्थनीती कशी असेल, स्वतंत्र भारताची संरक्षण नीती कशी असेल, स्वतंत्र भारताची परराष्ट्र नीती कशी असेल आणि स्वतंत्र भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरती कसं राज्य केलं जाईल याबाबतचे मूलभूत सिद्धांत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात मांडायला सुरुवात केली. आणि दरम्यानच्या काळात हिंदू महासभा या राजकीय पक्षाच्या माध्यमातून सावरकर थेट राजकारणात उतरले. आता गंमत अशी होऊ लागली की सावरकर हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून 1937 नंतर जेव्हा देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाच्या उन्नतीसाठी काय केलं पाहिजे हे विचार जाहीरपणे मांडायला लागले, तेव्हा तत्कालीन समकालीन राजकीय पक्षांची गोची व्हायला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. कोण होते हे राजकीय पक्ष ज्यांची सावरकरांच्या विचारांमुळं गोची व्हायला लागली? त्यातला प्रधान राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आणि दुसरा म्हणजे मुस्लिम लीगचा. राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्या जोडीला तोडीस तोड असा तिसरा राजकीय पक्ष एक मूलभूत सिद्धांत घेऊन सावरकरांनी उभं केला, त्याचं नाव म्हणजे हिंदू महासभा. सावरकरांच्या हिंदू महासभेकडे देश स्वतंत्र झाल्यानंतर त्या देशाचं राज्य करण्यासाठी एक विशिष्ट नीती होती, एक विशिष्ट धोरण होतं. ज्या धोरणाचा कुचकामीपणा, ज्या धोरणाबद्दलची अत्यंत अवहेलना, ज्या धोरणाबद्दलचा वाईट विचार सातत्यानं या विरोधी पक्षांनी केला. याचं कारण त्या विरोधी पक्षांकडं स्ट्रॉंग असं, सशक्त असं कुठलंही धोरण नव्हतं. काँग्रेसचे मुख्य नेते महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू या दोघांमध्ये विसंवाद होताच. त्याचबरोबर सुभाषचंद्र बोस, नेहरू आणि गांधी यांच्यामध्ये विसंवाद होता. एकीकडे गांधी असं म्हणत होते की स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचं संपूर्णपणे विसर्जन करा, तर दुसरीकडे जवाहरलाल नेहरूसारख्या नेत्यांना मात्र
सत्ता हवी होती, त्यांना पंतप्रधान व्हायचं होतं. या सगळ्या सत्ता स्पर्धेच्या खेळामध्ये नेहरू असं म्हणत होते की स्वतंत्र भारताला सैन्याची अजिबात आवश्यकता नाही, सैन्याविनासुद्धा भारताचं राज्य केलं जाऊ शकतं. पण अशा काळामध्ये सावरकरांनी दूरदृष्टीनं खऱ्या अर्थाने नवा सिद्धांत मांडला, सैनिकीकरणाचा सिद्धांत मांडला. या देशाच्या सीमा आपण चरख्याच्या सुतानी नव्हे तर तलवारीच्या टोकानी आखायला पाहिजेत असं सांगितलं. या सगळ्या काळामध्ये सावरकरांचा जो पक्ष होता हिंदू महासभा नावाचा, तो त्या अर्थाने लोकसंख्येच्या दृष्टीनं सुद्धा कमजोर होता. त्यामुळे तितक्या निकरानं ते काँग्रेसला आणि मुस्लिम लीगला विरोध करू शकले नाहीत. स्वातंत्र्यानंतर गंमत अशी झाली की मुस्लिम लीगनं वेगळं पडून पाकिस्तान मागितलं आणि मग काँग्रेस आणि हिंदू महासभा हे दोनच पक्ष भारतामध्ये राहिले. त्यातसुद्धा सातत्यानं सत्ताधारी पक्षाकडून म्हणजे काँग्रेसकडून हिंदू महासभेची गोची करण्याचा, हिंदू महासभेला डावलण्याचे प्रयत्न राजकीय पातळीवरून सुरू झाले. कुठंतरी ते नेहरूंनी सुरू केलेले होते. सुरुवातीच्या काळामध्ये सावरकरांचा पक्ष क्षीण होता, त्यामुळे काँग्रेसची चलती असायची. पण जसजसं हिंदुत्ववादी विचार देशाच्या स्वातंत्र्यानंतर 50-60 वर्षांनी वाढायला लागला, तसतशी काँग्रेसच्या मनात कुठंतरी धडकी भरायला सुरुवात झाली. त्या हिंदुत्ववादी विचाराला राजकीय फळं मिळायला लागली. म्हणजे जनता पक्षाचं रूपांतर एका राजकीय पक्षात होऊन तो राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी राजकीय पटलावर जसजसा उदयाला येऊ लागला, तसतशी काँग्रेसची लोकप्रियता कमी होत चालली. जनता पक्ष, हिंदुत्ववादी पक्ष किंवा आजचा भाजप हा ज्या हिंदुत्ववादी विचारसरणीतून आलेला होता, तो हिंदुत्ववाद 20व्या शतकाच्या सुरुवातीला ज्यांनी मांडला त्यांचं नाव होतं स्वातंत्र्यवीर सावरकर. आता या हिंदुत्ववादी पक्षाला विरोध करायचा म्हणजे थेट हिंदुत्वाला विरोध करावा लागणार आणि थेट हिंदुत्वाला विरोध करायचा तर ते हिंदुत्व ज्या मुळापासून उगवलं त्या मुळालाच म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनाच विरोध करायचा, अशी पॉलिसी काँग्रेसनं सुरू केली. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काँग्रेसला भय होतं की आता आपली लोकप्रियता कमी होतीये, हिंदुत्ववादी पक्षाचा उदय होतोय आणि हिंदुत्ववादी पक्षाचा उदय झाला, हिंदुत्ववादी पक्षाला जर लोकाश्रय मिळाला तर मग आपलं इथून पुढं काही खरं नाही. या भीतीतून हिंदुत्ववादी पक्षाला विरोध आणि मग परिणामी तो विरोध हळूहळू झिरपत स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत येऊन पोचला. सावरकरांना विरोध करण्याचं काय कारण? सावरकरांनी असा कुठला वेगळा हिंदुत्वाचा सिद्धांत मांडला होता? सावरकरांचं असं कुठलं हिंदुत्व होतं की ज्याचा काँग्रेसला इतकी भीती वाटावी, ज्याचा काँग्रेसला इतका भयगंड वाटावा? सावरकरांनी ज्या महत्त्वाच्या थिअरीज मांडल्या त्यातली नंबर 1ची थिअरी म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशामध्ये जी कायदा आणि सुव्यवस्था नांदेल ती कायदा आणि सुव्यवस्था अल्पसंख्याकांना वेगळा न्याय देणारी आणि बहुसंख्याकांना वेगळा न्याय देणारी अजिबात असणार नाही. हा पहिला मूलभूत सिद्धांत सावरकरांनी स्वतंत्र भारताच्या बाबतीत मांडला. म्हणजे कसं, या देशामध्ये बहुसंख्य हिंदू असले तर ते आम्ही बहुसंख्य आहोत म्हणून आम्हाला वेगळा न्याय द्या अशी मागणी करणार नाहीत. त्यांनी तशी मागणी केली तरीसुद्धा शासकीय पातळीवरनं त्या मागणीची नोंद केली जाऊ नये. तद्वत तसाच न्याय मुसलमानांना सुद्धा सावरकरांनी लागू केला आणि सावरकर म्हणायला लागले मुसलमान जरी अल्पसंख्य असले तरीसुद्धा मुसलमानांनी जर वेगळ्या मागण्या मागितल्या तर त्या मागण्यासुद्धा आम्ही इथून पुढं ऐकणार नाही. हिंदूंना जो न्याय तोच न्याय मुसलमानांना सुद्धा असेल. सावरकरांच्या स्वप्नातला किंवा सावरकरांच्या सिद्धांतामधला हा हिंदू मुस्लिम समानतावाद जर प्रकर्षानं पुढं आला असता तर त्या प्रमाणामध्ये हिंदू आणि मुसलमानांमधले मतभेद कमी झाले असते. मुसलमानांनी सुरुवातीच्या काळात जराशी कुरकुर केली असती, पण सावरकरांनी थेट खास त्यांच्या सावरकरी स्टाईलनं त्यांना उत्तर दिलं असतं आणि या देशात खऱ्या अर्थानं समानता आणली असती. जर तरचे हे प्रश्न आहेत. जर तर हे झालं असतं तर काय झालं असतं याचा आपण विचार करू. जर सावरकरी पद्धतीनं हिंदू मुस्लिम प्रश्न निकालात निघाला असता तर काँग्रेसला मुसलमानांच्या मतांना, मुसलमानांच्या मनांना कुरवाळण्याची संधीच निघून गेलेली असती. आज काँग्रेस मुसलमानांसमोर किंवा अल्पसंख्याकांसमोर सातत्यानं हेच राजकारण करते की हिंदुत्ववादी सरकार या देशामध्ये आलं तर तुमचं काही खरं नाही. हा धाकदपटशा दाखवून सातत्यानं मुस्लिम वोट बँक काबीज करण्याचा प्रयत्न केला जातो, जो प्रयत्न हिंदू मुसलमानांमध्ये वादाची ठिणगी पाडण्यापासून सुरू केला जातो. हा झाला पहिला मुद्दा. सावरकरांचं ते स्वप्न जर प्रत्यक्षात आलं असतं तर हा प्रश्न केव्हाच सुटला असता.
दुसरा मुद्दा म्हणजे सावरकरांनी केलेली हिंदू धर्माची चिकित्सा. आता गंमत अशी आहे की सावरकरांनी हिंदू धर्मातल्या बुवाबाजीवरती, अंधश्रद्धांवरती आणि हिंदू धर्मातल्या पोथीजात भेदांवरती, जातीभेदांवरती कडक प्रहार केला. सावरकर जर फक्त हिंदू धर्मातल्या चुका काढून थांबले असते तर काँग्रेसचं काहीही बिघडलं नसतं. पण सावरकरांनी त्याचबरोबरीने मुसलमान धर्मातल्या चुका काढल्या. त्यांनी ख्रिश्चनांना सुद्धा शिकवणूक दिली. ख्रिश्चन, हिंदू आणि मुसलमान अशा तिन्ही धर्मातले ते चुका काढू लागले आणि मग तिथे खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा काँग्रेसला भीती वाटू लागली की सावरकरांचे हे खरे विचार, हिंदू मुस्लिम एकतेचे विचार, प्रत्येक धर्मातल्या भेदांवरचे विचार जर पुढे आले तर आपल्याला राजकारण करणं अवघड होऊन जाईल. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा येतो की सावरकरांनी शस्त्रसज्जतेचे जे काही इशारा देऊन ठेवला होता त्या इशाऱ्यांनी देश घडवण्याचा. आता काँग्रेसवाल्यांना आणखी अशी एक भीती आहे की सावरकरांनी जे सांगितलं होतं की अण्वस्त्र संपन्न देश असला पाहिजे, या देशाची मिलिटरी, या देशाची संरक्षण व्यवस्था अतिशय संपन्न असली पाहिजे, हा विचार काँग्रेसच्याच काही नेत्यांनी खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरवून दाखवलेला आहे. आपल्याला उदाहरण इंदिरा गांधींचं देतो. नेहरूंच्या नंतर लालबहादूर गेले आणि लालबहादूर शास्त्रींनंतर इंदिरा गांधींनी जी पकड घेतली त्या पकडीतून त्यांनी सावरकर राष्ट्रीय स्मारकाला देणगी दिलेली आहे त्यांच्या स्वतःच्या खर्चातून. सावरकरांच्या नावाची काही टपाल तिकीटं शासकीय पातळीवर काढण्याचा प्रयत्नसुद्धा त्या काळात झालेला होता. आणि मुख्य म्हणजे सावरकर सुरुवातीपासून शस्त्रसज्जतेच्या ज्या गोष्टी करत होते त्या गोष्टींना अनुसरून इंदिरा गांधींनी अण्वस्त्र चाचणीचा प्रयोग या देशामध्ये घडवून आणला. ज्या क्षणी इंदिरा गांधींनी अण्वस्त्र चाचणीचा प्रयोग घडवून आणला त्याच क्षणी गांधीवाद, अहिंसावाद किंवा नेहरूंचं जे स्वप्न होतं की या देशामध्ये शस्त्रांची गरज नाही, सैन्याची गरज नाही, ती सगळी गांधी नेहरूंची तत्त्व गळून पडली. पुढचं उदाहरण सांगायचं तर महाराष्ट्रातल्या राजकारणाचं नाव राजकारणाच्या ठिकाणी केंद्रस्थानी असलेलं म्हणजे शरद पवारांचं नाव. त्या शरद पवारांनी सुद्धा त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लता मंगेशकरांसोबतचा एक प्रसंग सांगितलेला आहे आणि त्यामध्ये सावरकरांचं एक गाणं तुम्ही मला म्हणून दाखवा अशी मागणी केलेली आहे. स्वतः शरद पवारांचं सावरकरांवरती एक उत्तम भाषण आहे. त्यामुळे काँग्रेसच्या फळीतले हे शीर्षस्थ नेते कधीही थेट सावरकरांवरती टीका करायला जात नाही, कारण कुठंतरी सावरकरांनी सांगितलेल्या पॉलिसीज आधीच्या काळात काँग्रेसनंच वापरलेल्या आहेत. काँग्रेसनंच 50 वर्ष त्यांनी या देशावर राज्य केलं, ते काय उगाच केलं नाही. कुठेतरी सावरकर विचार महत्त्वाचा होता. देशाच्या राजकारणात सावरकर विचार अंमलात आणण्यासारखा होता, म्हणून लोकांच्या कळत नकळत इतिहासात तो विचार अंमलात आणला गेला. आणि आता मात्र सावरकरांच्या अनुयायांकडून, हिंदुत्ववाद्यांकडून जेव्हा ही इंदिरा गांधींची म्हणा, शरद पवारांची म्हणा किंवा थेट आपण म्हणतो पुरोगामी परंपरा, त्या पुरोगामी परंपरेचे महाराष्ट्रातले पाईक म्हणजे यशवंतराव चव्हाण म्हणा, त्यांच्या कृष्णाकाठमध्ये सुद्धा एक हृदय प्रसंग आहे सावरकरांबद्दलचा की सावरकरांच्या भेटीनंतर ते कसे भारावून गेले. तर काँग्रेसचे हे सगळे शीर्षस्थ नेते बघितले आणि हिंदुत्ववाद्यांनी जर आरडाओरडा सुरू केला की तुमचे शीर्षस्थ नेते अशा प्रसंगांमध्ये सावरकरी तत्त्वज्ञानाने वागलेले आहेत असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा आजच्या काँग्रेसची गोची होणार. त्यामुळं मग हल्ले कशावर करायचे तर सावरकरांच्या माफीनाम्यावर हल्ले करायचे, सावरकरांच्या त्या उडीवर हल्ले करायचे, सावरकरांनी मुस्लिम द्वेष पसरवला म्हणून हल्ले करायचे आणि एकीकडं हा जो अल्पसंख्याक वर्ग आहे त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा. अशी नीती काँग्रेसनं नंतर त्यांची लोकप्रियता ओसरू लागल्यानंतर ही नीती अवलंबवायला सुरुवात केलेली आहे. जी नीती आज काँग्रेसचे शीर्षस्थ म्हणजे राहुल गांधी सुद्धा आज जे काय संसदेमध्ये म्हणतात की गांधी आमचे, सावरकर तुमचे, तुम्ही सावरकरांना सोडून दिलत का, ही जी त्यांची भाषा आहे ही भाषा कुठंतरी असुरक्षिततेतून, इन्सिक्युरिटीमधून निर्माण झालेली आहे की हा खरा हिंदू मुस्लिम एकतेची स्वप्न बघणारा, हिंदू मुस्लिमांना समानतेच्या पातळीवरनं वागवणारा सावरकर जर लोकांपुढे येऊ लागला तर मग आपली कुठेतरी गोची होईल. आपल्याला या देशात राजकारण करणंच अवघड करून जाईल आणि सावरकरी मार्गानं या देशातले जे बिकट प्रश्न आहेत ते सोडवले जातील. समान नागरी कायद्याला जो त्यांचा विरोध आहे तो याच्याचमुळे आहे. समान नागरी कायद्यामुळे जर हिंदू आणि मुसलमान समसमान पातळीवर आले तर यांची वोट बँक कायमची नाहीशी होऊन जाईल. यांना कुणाला आपण कुरवाळायचं हा प्रश्नच यांचा निघून जाईल. म्हणून जो विरोध आहे तो सावरकरांना विरोध सुरू आहे. दुर्दैव असं की ज्या सावरकरांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठी देशाचा स्वातंत्र्य लढा सुरू केला त्या सावरकरांना ब्रिटिश तर घाबरलेच, पण आज देशाच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनंतर सुद्धा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना जाऊन 55 वर्ष झाल्यानंतर सुद्धा
काँग्रेसच्या मनामध्ये सावरकरांबद्दल पोटदुखी आहे, दहशत आहे. ब्रिटिश गेले, सावरकरांबद्दल ब्रिटिशांना जी दहशत वाटत होती ती संपली, ब्रिटिश भारत सोडून गेले. पण नंतर काँग्रेसच्या मनात ती धडकी तशाच पद्धतीने कायम भरलेली राहू लागली आणि त्यातून कुठेतरी मग सावरकरांवरती गलिच्छ आरोप करायला सुरुवात झाली. या देशामध्ये जेव्हा सशस्त्र क्रांतीचा लढा होता तोपर्यंत सावरकरांचे विचार कधीही काँग्रेसला वेगळे वाटले नाहीत. पण जेव्हा त्यांनी या देशाला एक एक थिअरी द्यायला सुरुवात केली आणि थिअरी नाईलाजानं का होईना काँग्रेसच्याच नेत्यांकडून इम्प्लिमेंट व्हायला लागली, तेव्हा कुठंतरी हा खरा सावरकरवाद लोकांपुढे आला तर आपल्याला राजकारण करणं मुश्किल होऊन जाईल. या विचारातून काँग्रेसच्या मनात धडकी भरली आणि आज सावरकर जाऊन 50 वर्ष झाले तरीसुद्धा ती धडकी कायम आहे. मित्रांनो, सावरकरांच्या जयंतीदिनी हेच सांगतो की आज सावरकर या नावामध्ये राजकारणाचे रंग बदलण्याची किती ताकद आहे तुम्ही स्वतःच बघा. धन्यवाद.